मतदानाच्या अंदाजानुसार केंद्रात पुन्हा भाजपाचं सरकार, निकाल जवळपास 2019 नुसारच। एक्झिट पोलनुसार काँग्रेस आघाडीला थोडंसं यश, काँग्रेसच्या यशाबाबत मात्र साशंकता। अंदाजानुसार महायुतीला यश, मात्र अपेक्षित यशापासून भाजपा आघाडी महाराष्ट्रात काहीशी दूरच। राज्यात मवियाचा अंदाज फसणार, मतदानोत्तर चाचणीनुसार राज्यात उद्धव आघाडीवर, काँग्रेस पिछाडीवर। नाशिकचे डॉक्टर संदीप गुळवे यांचा शिवबाठात प्रवेश, सुभाष देसाईंच्या उपस्थितीत केला प्रवेश। मी नॉट रिचेबल कार्यकर्ता नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा नाना पटोलेंना टोला। पुणे पोर्शे अपघातात आरोपीची आई पोलिसांच्या ताब्यात, बरेच दिवस पोलिसांना गुंगारा देत होती शिवानी, तर पुणे पोलिसांकडून वेदांतची चौकशी संपली। विशाल अगरवालचं हॉटेल अखेर सील, अनधिकृत हॉटेलला सातारा जिल्हा प्रशासनानं ठोकलं टाळं। गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी चांगला संकल्प करा, पंकजा मुंडेंचं राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन। नमस्कार, जय महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। जय महाराष्ट्राच्या या नव्या सजवलेल्या विशेष स्टुडिओमध्ये, न्यूज रूममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देशभरामध्ये लोकसभेच्या मतदानाच्या नंतर काय प्रकारचा अंदाज व्यक्त होतो याची चर्चा आपण करणार आहोत। माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता प्रवक्ता मधु चव्हाण, त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत वंचितचे प्रवक्ता फारुख भाई अहमद, त्यांच्याच सोबत शेजारी आहेत आपल्यासोबत शिवबाठाचे प्रवक्ता तुषार रसाळ। या मान्यवरांच्या सोबत आपल्याकडे चर्चेला, विश्लेषणाची अधिक जोड देण्यासाठी जे मान्यवर आहेत ते स्टुडिओमध्ये आहेत। स्टुडिओमध्ये आपल्यासोबत 3 मान्यवर आहेत, राजकीय विश्लेषक या नात्यानं ते आपल्याला पक्के परिचित आहेत, त्यांचा परिचय आता आपल्याला करून देतो। आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओतून खास करून जोडले गेलेले आहेत ठाकूर संजय सिंग, त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत जयंतराव माइंडकर आणि आपल्यासोबत मकरंद मुळे। या 3ही मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूया। चर्चेची सुरुवात या संपूर्ण चर्चेमधला महत्त्वाचा मुद्दा घेऊन करणार आहोत आणि ती सुरुवात आहे मधुभाऊ आपल्यापासून। थेट मुद्दा, 400 पार जायचं स्वप्न या घडीला, तरी आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला अवघड वाटतंय? माईक आपल्याला, माईक घेऊन बोलायचंय मधुभाऊ। मुद्दा असा आहे की कुठलाही राजकीय पक्ष ज्या वेळेला एखादं ध्येय ठरवतो ते ध्येय मोठं ठेवावं लागतं। एक निश्चित मनामध्ये त्या ठिकाणी आकडा आपला असावा लागतो, परंतु विजय प्राप्त करायचा असेल म्हणजे ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम अँड ट्राय युअर लेवल बेस्ट टू अचीव इट असं म्हणतात। म्हणून मला असं वाटतं की 400 पार आकडा दिल्यानंतर विरोधकांना आम्ही जाळ्यातच अडकवलं। त्यांना हे कळलं नाही किंवा कळलं असेल सुद्धा, परंतु मी त्यांच्या की 272 जागा या सत्ता येण्यासाठी लागतात आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि बूथची रचना योग्य करण्यासाठी 400चं टार्गेट ठेवावं लागतं। बिलकुल। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या अपेक्षेप्रमाणे जर हे पोल आपण दाखवतायत आता 370, पण यातला एक जनमतचा पोल आहे, जो जनमतचा पोल आता थोड्या वेळात तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। तो स्क्रीनवर दिसेपर्यंत याच निष्कर्षाच्या आधारे मी चर्चेला पुढे नेतो। पटकन जयंत माइंडकरांपर्यंत माझा आवाज पोहोचतोय। जयंत माइंडकर, थेट मुद्द्याला येतो आणि थेट आपण जयंत माइंडकरांना असा प्रश्न विचारतो आहोत की हे जे काही 400 पारचं गणित होतं ते सरळ जाताना दिसलंय का? तुम्ही बोलत असताना जनमतचा पोल्स पण स्क्रीनवर येणार आहे? नाही, 400 पारचं गणित बिलकुल कधीही सरळ गेलेलं नाही किंवा 400 पार नाही असंच भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांकडून किंवा भारतीय जनता पार्टीच्या समर्थक राजकीय विश्लेषकांकडून आमच्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता, पण त्याचा अर्थ असा कसा होता आणि म्हणून तो तसा होता असं एक शब्द जंजाळ करण्याचा प्रयत्न झालेला आहे। मुळात हा जो 400 पारचा आकडा आहे याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे अनंतकुमार हेगडे यांच्यासारखे नेत्यांनी जे काही म्हटलेलं विधान होतं की आम्हाला घटना बदलायची आहे आणि या वाक्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात झाला।
ज्याची कबुली छगन भुजबळांनी दिलेली आहे की त्यांनी सांगितलं की याच्यामुळे जर त्याचे विपरीत परिणाम झालेला आहे. अबकी बार 400 पार, 14ला तुम्ही 200च्या पार, 19ला 300च्या पार आणि म्हणून 24ला 400च्या पार. भारताच्या 72-74 वर्षाच्या इतिहासात लागोपाठ 3 वेळा फक्त एकमेव पंतप्रधान आलेले आहेत, ते म्हणजे सर्वात जी. पहिले पंडित नेहरू. यात एक छोटासा मुद्दा आणखीन आपल्याला घ्यायला हवा आहे आणि त्याच्या अनुसार चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. दरम्यान मी आमच्या प्रोड्युसरला विनंती करतो की त्यांनी आधी सगळ्यात पहिल्यांदा जनमतचा जो कौल आहे तो या चर्चेत घ्यायला हवा, कारण या चर्चेला जनमतच्या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पुढे न्यायचं आहे. पण जो 400 पारचा मुद्दा होता, फारुख भाई, दलित आणि मुसलमानांमधलं मत काय होतं? दलित आणि मुसलमान 400 पारच्या या अंदाजामुळे घाबरले होते का? आता मधुभाऊंनी एक चांगलं काम केलं. निकाल येण्याच्या 3 दिवस आधी स्वतः कबुली दिली की त्यांनी फुगवून सांगितलेला आकडा होता. BJPनं ओव्हरऑल राजकारणात फुलवून आणि जास्त फुगून दाखवलेलं आहे. ते स्वीकारल्याबद्दल मधुभाऊचं मी आधी तर आभार व्यक्त करतो की 3 दिवस आधी तरी तुम्ही स्वीकारलं. मला बोलू द्या, पूर्ण मला बोलू द्या. तुम्ही बोलताना मी अडवलं नाही, आता तुम्ही अडवू नका. आणि राहिला प्रश्न मागास घटकांचा आणि मायनॉरिटी मुस्लिमांचा, ते घाबरलेले अजिबात नाहीत. हे दोन्ही घटक भारतामधले यांचे इतिहास राहिले. याच्या संदर्भातला एक तपशील येतोय स्क्रीनवर, तोही पहा. चर्चेतला जो आत्ताचा मुद्दा आहे तो आपल्याला दिसेल. जनमतच्या नुसार काँग्रेसला 72 ते 78चा आकडा येतोय. ही एक तपशीलवार माहिती समोर येते. दुसरा त्यातला मात्र तपशील आहे तो भारतीय जनता पार्टी ही थोडीशी बहुमताच्या जवळ जाते, आघाडी आहे. भाजपाची आघाडी बहुमताच्या थोडीशी जवळ जाते. हा अंदाज पटतोय का? मधुभाऊ, आपल्याला आधी उत्तर, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न माझा शिवबाठाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत. तुम्ही जे निष्कर्ष काढलेले आहेत जनमताचा आकडा, त्याचा पूर्ण आधार ठेवून हा अंदाज अजिबात पटत नाही. तुम्हाला पटत नाहीये? अजिबात पटत का पटत नाहीये? तुम्ही 405 निघाला होता, 272 आहे की मी अडकताय. तुम्हाला पुन्हा सांगतो, हा मी फुगवून आकडा वगैरे सांगितला होता. असला काय की एखादं ध्येय ठेवावं लागतं आपल्याला, कार्य त्या ठिकाणी आपल्याला सत्ता प्राप्त करायची असेल. घटना बदलणार वगैरे हा त्या ठिकाणी दुर्दैवाने मी शब्द वापरतोय, अतिशय राजकारणातला खालच्या दर्जाचा प्रचार होता. जगामध्ये घटनेची रचना परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा तऱ्हेने केलेली आहे, चौकट त्याची केशवानंद भारती घडले. जगात कोणी बदलू शकत नाही. 10 वर्ष राज्य होतं आमचं. नाही, पण याच्यावर फारुख भाईंचं उत्तर येतं. 10 वर्ष राज्य याच्यावर फारुख भाईंचं घटना उत्तर येतं. बदलण्याचा जी. हा राजकारणातला शब्द वापर, राजकारणातला ज्याला आपण नीचपणाचा कळस होता की जनतेची दिशाभूल करणं. जी, फारुख भाईंचं उत्तर घेतोय. अगदी फारुख भाईंचं उत्तर घेतोय, त्यानंतर तुषार रसाळ बोलतील आणि मग आपल्याला राजकीय विश्लेषकांपर्यंत पोहोचायचं आहे. स्पष्ट आहे की बहुमतासाठी 272 पुरे, तर मग तुम्हाला 3/4 मेजॉरिटी कशाला पाहिजे? घटनेमधले संवैधानिक बदल करण्यासाठी जे मेजॉरिटी लागते त्यासाठी हे डाव रचलेला आहे. सामान्य लोकांना विरोधकांनी बरोबर तुमच्या याला शेरला सव्वाशेर उत्तर केलेलं आहे. ठीक आहे, मुद्दा माझा मुद्दा एवढा आहे प्रसादजी की घटना बदलण्याने आदरणीय हे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत आहेत. एकीकडे संविधानाचं तुम्ही उदो करता आणि दुसरीकडे मनुस्मृतीचे श्लोक सिलेबसमध्ये आणताय. एक मिनिट, हा मुद्दा पुढे भरकटत जाईल. आपण तुषार रसाळांना संधी देऊ. ठाकूर संजय सिंग यांच्यासाठी नंतर आपण स्टुडिओमध्ये जाणार आहोत. तुम्ही पाहिलं असेल की यांचे स्वतःचे जे नेते होते किंवा यांचे उमेदवार होते, त्यांनी स्वतः बाईट्स दिलेल्या आहेत आणि त्या बाईट्स चॅनलद्वारेच व्हायरल झालेल्या आहेत. आणि त्यानंतर प्रधानमंत्री स्वतः आणि गृहमंत्री स्वतः या दोघांना याच्यावरती सांगावं लागलं की आमचा तसा कुठल्याही प्रकारचा मनसुबा नाही आहे, आणि त्यांनी स्वतः येऊन ह्या बाईट्स दिलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं वाटतंय की हा विषय घडत असेल नसेल. मधुभाऊंचं उत्तर आलंय. ठाकूर संजय सिंग यांच्यापर्यंत जायचंय, राजकीय विश्लेषक म्हणून आपल्या सोबत आहेत. या चर्चेमध्ये आपल्या सोबत संजय सिंगजी जोडले गेलेले आहेत. संजय सिंगजी, हा जो 400 पारचा मुद्दा आला, जनमतचा एक कौल समोर येतोय, तो वारंवार टीव्हीच्या स्क्रीनवर आपल्याला दिसतोय, तो पुन्हा एकदा आपल्याला दाखवण्याची गरज आहे आणि याच्यावर आपण ठाकूर संजय सिंग यांचं विश्लेषण घेणार आहोत. संजय सिंगजी, आपण ज्या पद्धतीनं 400 पारचा आकडा आला आणि 272 पर्यंतची जातानाची गाडी दिसतीये, विश्लेषण काय है? देखिए प्रसाद जी, ऐसा है कि ये बार बार होता है. भारतीय जनता पार्टी का जो नेतृत्व है वो बहुत ही होशियार, बहुत ही चालाक नेतृत्व है. भारतीय जनता पार्टी ने बार बार ऐसा ट्रैप लगाया है कि बाकी के जो विपक्ष के नेता थे उनके टर्फ पे आके खेलना शुरू कर देते थे. बहुत होशियारी के साथ भारतीय जनता पार्टी के नेताओं ने, देखिए 400 पार, अगर आप एनडीए गठबंधन की जो अभी सरकार है मौजूदा, उसके आंकड़े देखेंगे तो ऑलरेडी लगभग 400 पार है.
असल में भारतीय जनता पार्टी के नेताओं को यह कल्पना नहीं थी कि इस देश का विपक्ष इस हद तक चले जाएगा कि देश को क्या नुकसान होता है उसको बगल में कर दो, लेकिन किसी भी कीमत पे सत्ता में आना है। ये जो संविधान बदलने की बात हुई, तो क्या इस देश की जनता को यह पता नहीं था कि भारतीय जनता पार्टी ने संविधान में जो एक बदलाव किया धारा 370 का, जो आर्टिकल 370 का किया उन्होंने, ये इस देश के लोगों को पता होना चाहिए कि संविधान सभा में पूजनीय बाबा साहब अंबेडकर ने जब इसको डिस्कस किया था तो बाबा साहब अंबेडकर जी ने पूरी तरह से मना कर दिया था आर्टिकल 370 के लिए। और आप लोगों को की जानकारी के लिए, जो जानते हो वो जानते हो, जो ना जानते हो व्यूअर जो देख रहे हैं उनके लिए, कि एक मात्र आर्टिकल 370 ऐसा आर्टिकल था जिसको नेहरू जी ने गोपाल स्वामी अयंगर से ड्राफ्ट कराया था। पूरे संविधान की एक मात्र आर्टिकल थी जिसको गोपाल स्वामी अयंगर ने ड्राफ्ट किया था, और भारतीय जनता पार्टी ने उसे बदलने का काम किया। जो बाबा साहब चाहते थे वो कर दिया भारतीय जनता पार्टी ने। और भारतीय जनता पार्टी ये जानती थी कि हमारे इस खेल में जब हम 400 पार का नारा देंगे, बिल्कुल विपक्ष इसी तरह से काम करेगा। संजय सिंह जी, एक मिनिट रोखना चाहूंगा। याच कारणासाठी आपल्याला थांबावं लागतं, कारण नवीन तपशील आता समोर येतोय, तोही पाहणं गरजेचं आहे। आपल्यासोबत विविध राजकीय मान्यवर आणि विश्लेषक आहेत। मॅट्रिक्सच्या अनुसार भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला 353चा आकडा व्यक्त झालेला आहे, तर काँग्रेस आघाडी 118 ते 133च्या अंतर्गत आहे। या चर्चेमध्ये एक तपशील जरूर द्यायला हवा, तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे। काँग्रेसनं सर्व प्रकारच्या चर्चांवर बहिष्कार घातलेला आहे। या ओपिनियन पोलच्या चर्चांमध्ये काँग्रेसचे लोक येणार नाहीत असं त्यांनी सांगितलं, आणि त्याच्या आधारे इथे काँग्रेसचा प्रतिनिधी नाही आहे, पण आपल्याकडे राजकीय विश्लेषक आहेत। या चर्चेच्या अनुषंगाने चर्चेला पुढे नेत असताना जो मॅट्रिक्सचा आकडा येतोय तो पुन्हा एकदा स्क्रीनवर यायला हवा, सातत्यानं तो दाखवायला हवा। त्याच्यावरची एक प्रतिक्रिया आधी शिवबाठाचे प्रतिनिधी म्हणून तुषार रसाळ यांच्याकडून घेतो। महाराष्ट्रात तुम्ही काँग्रेसची पाठराखण केली, देशातही जवळपास काँग्रेसची पालखी उचलण्याची वेळ आली आहे? नाही, असं काय नाहीये, त्यांना काहीतरी काम असेल, त्याशिवाय ते नाहीतर 100% ते आले असते। जी। आणि हे जे दाखवतायत तुम्ही, जी, हे काय फक्त एक अंदाज आहे। एक पोल म्हणजे काय असतो, अंदाज। 4 तारखेला निर्णय तुम्हाला पूर्णपणे कळेल। आज तुम्ही बाहेर गेलात, बाहेर गेल्यावरती रस्त्यावरती लोकांशी जर चर्चा केली ना, तर तुम्हाला कळेल की भाजप विरुद्ध किती लोकांच्या मनात रोष आहे। तुमच्या लेखी कारण काय आहे? कारण म्हणजे आजपर्यंत त्यांनी जेही त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जेवढेही वादे केले ते पूर्ण केलेत का? नाही केलेले आहेत। म्हणजे सांगायचं की मी गॅसचे भाव कमी करणार, डिझेलचा भाव कमी करणार, पेट्रोलचे भाव कमी करणार, त्याच्यानंतर सांगायचं की मी 2022 पर्यंत सगळ्यांना पक्की घरं देणार, त्याच्यानंतर सांगायचं की मी काळा पैसा इकडे आणणार, त्याच्यानंतर सांगायचं बरेच असे वादे केलेले आहेत त्यांनी, पण हे वादे पूर्ण केले नाही। ठीक आहे, मुद्द्याला पुढे विचारल्यावरती ते काय वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला प्रत्येकाला बोलायची संधी आहे। मधुभाऊ, मुद्द्याला आता एका वेगळ्या टप्प्यापर्यंत घेऊन येतो। भारतीय जनता पार्टीने त्यांचे दिलेले वादे म्हणजे थोडक्यात निवडणुकीच्या घोषणा पूर्ण केल्या नाही केल्या हा वादाचा मुद्दा आहे, पण तिथे पुढचा मुद्दा आहे। आता हा जो तपशील येतोय हा सांगतोय मॅट्रिक्सचा, स्क्रीनवर दाखवा परत एकदा तो 353 याचा सोपा अर्थ काय निघतो? भारतीय जनता पार्टी याच्यात किती असू शकेल याचा अंदाज आपल्याला येतोय का? आणि 353 म्हणजे जवळपास सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मधुभाऊ असा आहे की तुम्ही जवळपास गेल्या वेळेला जेवढे होतात तेवढंच रिपीट करताय, सत्ता पुन्हा येतेय, हे रिपीट करणं अवघड असतं का? रिपीट करणं अवघड कधी असतं? आपण 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी दिलेली वचनं असतात ती जर पूर्ण केली नाहीत, जी, म्हणजे आपण पाहिलं गेल्या मी प्रचारामध्ये फिरत होतो महाराष्ट्रामध्ये, जे आता महाविकास आघाडी जी आहे त्यांची, म्हणजे सोनियाजींचा पक्ष असेल, माननीय उद्धवजींचा असेल किंवा अन्य कोणाचा असेल, त्यांनी कुठल्याही आपल्या राजकीय प्रचार सभांमधून धोरणात्मक निर्णयावर चर्चाच केली नाही। चर्चा केली ती घटना बदलणार आहेत, चर्चा केली ते हुकुमशाह आहेत, चर्चा केली ते नौटंकी आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धोरणात्मक आणि आम्ही विकासाच्या आम्ही तर डायरेक्ट चॅलेंज केलं होतं। अहो, तुम्हाला मी अडवलं नाही। ऐका ना साहेब, आम्ही चॅलेंज केलं होतं। तुम्ही नंतर बोला, मी तुम्हाला अडवलं नाही। चॅलेंज केलं होतं, तुम्ही अडवू नका। समोर तुम्ही मला अडवताय कशाला? मी अजिबात अडवत नाही। तुम्ही बोलला अडवताच आहे ना मला। तुम्ही मला सांगा, त्यांनी जे नंतर सांगतो ना, तुम्ही मला अडवता करा। तुमचे नेते सभ्यता पाळत नाही, तुम्ही मित्रात मध्ये चांगले, तुम्ही तरी पाळा, काहीतरी बोलू नका। असं बोलू नका, आमचे नेते शब्द पाळत नाही। शब्द पाळला तुम्ही नाही, तुम्ही पाळल्या नसल्यामुळे ही चर्चेची पद्धत नाही। ठीक आहे, ही चर्चेची पद्धत नाही। याच्यात हस्तक्षेप मधुभाऊ, मुद्द्यावर परत येऊया। तुम्ही जर मुद्दा मांडत होतात मुद्दा, त्यामुळे आम्ही लोकांना जो प्रचार आम्ही करत होतो तो गेल्या 10 वर्षात, म्हणजे आता
एकच छोटं उदाहरण देतो की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे बर. तिचं नियंत्रण हे सर्वतः अमेरिकेवर आहे आणि जे भारताचा द्वेष करणार आहेत त्यांनी सांगितलं की गेल्या 10 वर्षात सुमारे 28 कोटी लोक हे गरिबीच्या रेषेच्या वर आले. ठीक आहे. आम्ही अनेक गोष्टी आर्थिक अहो, डॉलर किती भाव होता, आज थांबा, किती आहे? हो, तुम्ही तुम्ही सांगितलं बोलू ना, नका तो. ज्या देशाचा तुम्ही पैसा तुमचे पडतो. अहो, तुमचे नेते निरर्थक मध्ये मध्ये बोलतात तसं कृपा करून बोलू नका. तुम्ही बोलताना मी शांत बसेन, काही बोला. मी मध्ये ठीक एक शब्द आहे नाही ठीक आहे अडवणार. मधुभाऊ डॉलर एकच कमी मिनिट झाले का याच्यातला जास्त? एक मला थोडा सांगा. याच्यातला एक चर्चेचा डॉलरची धागा चर्चा पकडतो. काय करताय? अहो, तुम्ही नाही. आंतरराष्ट्रीय बोलता त्याच्यामुळे मी बोलतोय अहो, ना. तुम्ही नंतर बोला माझ्या मित्रा. ही चर्चेची पद्धत अहो, नाही. मित्र नाही, मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे. अहो, पण मित्र म्हणतो, मुलगा मित्र असतो बेटा. ठीक असं आहे आहे. त्यांनी वयाचा मान ठेवून तुम्हाला मित्र मानायला तयार आहे, मन मोठं केलेलं आहे. माझ्या वडिलांच्या याच्याप्रमाणे अरे, मानतो. ठीक आहे वडील मित्र होतात, आपण माझ्या चर्चेला पुढे मते नेऊ. त्यामुळे ह्या ज्या जागा आहेत मला आजही वाटतंय मी उगाच भावनाप्रधान होऊन बोलत नाहीये. जो प्रचार जो जनमानसाचा कानोसा घेतल्यानंतर सगळ्या देशभरातला महाराष्ट्रातला नक्की 300 ते 325 ठीक आहे या भारतीय जनता पार्टीच्या आणि सुमारे 250 ते 450 पर्यंत आम्ही सर्व मिळून एनडीए होऊ. ठीक आहे. बीजेपी 300च्या वर काही अंडर एनी सर्कमस्टेन्सेस 300च्या वर बिलकुल 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 या मुद्द्याला पटकन मकरंद मुळे यांच्यापर्यंत नेणं गरजेचं आहे. मकरंद मुळे आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये दरम्यान आलेला नवा तपशील सी वोटरचा आपल्या समोर आहे. सी वोटरच्या आधारे काँग्रेसला 94 ते 111 आघाडीच्या जागा आहेत. याच तपशिलानुसार पुढचा तपशील आहे तो इतरांना 1 ते 7 पर्यंतच्या जागा दिसत आहेत. आणि सी वोटरचा एक आणखीन महत्त्वाचा तपशील आहे तो भारतीय जनता पार्टी आघाडीच्या साठीचा आहे. तो 174 ते 205 आहे. आकडे थोडेसे बदलत जात आहेत, थोड्या वेळाने ते अपडेट होतील. याचा जरी संदर्भ घेतला तरी पण मकरंद मुळेंपर्यंत जाणं गरजेचं आहे. मकरंद मुळे या चर्चेमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो भारतीय जनता पार्टी सत्तेत पुन्हा येत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत पुन्हा येण्याची कारणं ही त्यांनी शब्द पाळणं ही आहेत का विरोधक विस्कळीत असणं ही आहेत. असं आहे की ह्याचं उत्तर दोन्ही आहे. एक तर 10 वर्षातला परफॉर्मन्स लोकांसमोर आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 10 वर्ष सत्ता चालवल्यानंतर स्वाभाविकपणे कुठला तरी गट कोण ना कोण नाराज होतं. अशा वेळी सुद्धा तिसऱ्यांदा निवडून येणं ही भारतीय जनता पार्टीची उपलब्धी मानली पाहिजे. आणि दुसरं जे विरोधक हात वर करताना म्हणजे फोटो करता हात वर करतात ते कामाकरता एकत्र येत नाहीत. ज्या विरोधकांनी आव्हान देण्याची भाषा केली होती ते प्रत्यक्ष आव्हान देऊ शकलेले नाहीत असं तरी एक्झिट पोल सांगतायत. जी मकरंद मुळेंच्या उत्तराच्या नंतर पुढे जाण्याची गरज आहे. आपल्याला या तपशिलामध्ये जो काही स्क्रीनवर येणारा तपशील आहे तो एकदा पाहूयात. पटकन आधी आपण तीनही मान्यवरांना सांगतो आणि त्याचबरोबर विश्लेषकांना पण महायुती आणि मवियाची चर्चा पण आपल्याला करायची आहे. महाराष्ट्राच्या अंदाजानुसार इथे पोल स्टॅटचे आकडे येत आहेत. पोल स्टॅटच्या आधीचेही आकडे स्क्रीनवर येऊन गेलेले आहेत. आता आलेला आकडा हा न्यूज 18चा आहे. महायुती 32, मविया 16. पटकन आधी फारुख अहमद आपण 32 आणि 16 या 32 आणि 16 मध्ये तुमचं योगदान नक्की काय आहे? आता हे पहिले तर हे एक्झिट पोल आहे त्यामुळे हे काही आम्ही वास्तविकाकडे मानत नाही. 4 तारखेला आम्हाला विश्वास आहे की आमचं खातं 100% उघडणार आहे आणि आम्हाला आमचं मतदान काय मिळालं ते कुठे आपल्या उघडणार आहे? म्हणजे जनतेसमोर अकोल्यात आहे. प्रकाश आंबेडकर नाही, जिंकणार अनेक आहे? जागा आहे अनेक जागेवर आम्ही खूप चांगली फाईट दिलेली आहे आणि खूप चांगले निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळं अनेक जागेवर आम्हाला विजयाची खात्री आहे. आणि म्हणून एक्झिट पोल काय असतो आपल्याला माहिती आहे. कोणत्याही कंपनीनं बरं. आपलं स्वतःचा डाटा कुठून आलं ते डिस्क्लोज केलेलं नाही. CSDS सारखा अपवादात्मक आहे. बाकीच्या लोकांचं सॅम्पल किती आहे काय नाही हे डिटेलही लोकांपर्यंत येत नसतात. ठीक आहे. त्यामुळं एक आपण पटकन अनुमान नाही लावू मधुभाऊंच्याकडून चर्चा करून घेऊ. वंचित असं म्हणते आहे मधुभाऊ की त्यांनाही खातं उघडायची संधी महाराष्ट्रात मिळणार आहे. विश्वास ठेवता येतो याच्यावर? मी राजकारणामध्ये भावनाप्रधान किंवा ते विरोधक आहेत म्हणून बोलत नाही, पण माझा त्याच्यावर विश्वास नाही. प्रकाशजी आम्हाला आदरणीय आहेत कारण ते पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातले आहेत. पण त्यांनी सुद्धा राजकारणामध्ये त्या ठिकाणी एक निश्चित विचार धरला असता तर त्यांना त्या ठिकाणी लोकांनी उचलून धरलं असतं. पण मला वाटत नाही ते ज्या एक अकोल्याची जागा सांगतायत त्यांना आता उभाटातले शिवसेनाचे प्रमुख जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यामधल्या त्या ठिकाणी शिवसेना मी उभाटा म्हणालो. उभाटा म्हणजे त्या उठभाषा काढतायत सोनिया गांधींकडे शरद पवारांकडे त्याला उभाटा म्हणतात. जाऊ दे मी तर मला असं वाटतं प्रकाशजींना आशा जर असेल तर ती केवळ आशा असेल तर म्हणते. मला ती शक्यता वाटत नाही अमरावतीमध्ये. केवळ अमरावती. आपण याच्या निमित्तानं पटकन आधी अकोल्याच्याच संदर्भातली चर्चा आहे. फारुखभाई अकोला तुम्हाला अमरावती ऐवजी अकोला म्हणायचं होतं, चुकून अमरावती निघालं. फारुखभाई 30 सेकंदात सांगा. पुढचा प्रश्न माझा जयंत माइंडकरांसाठी तयार आहे.
नाही, मला आधी तर मधुभाऊला हे सांगायचं आहे की तुम्ही जिथे आहात तुमच्यासारखे इतके सिनियर लोक अनेक लोकांनी BJPमध्ये ज्यांना विरोध करण्यामध्ये आयुष्य घालवला त्यांना पक्षात घेऊन तुम्हाला राज्यसभा, त्यांना राज्यसभा भेटतं, तुम्हाला काय भेटलं? तुमच्या पक्षाला तुम्ही वकिली केली, मला बोलू दे, अडवू नका. तुम्ही ज्या पक्षाची वकिली केली आयुष्यभर त्या पक्षानं तुम्हाला कुठं ठेवलं? हीच लढाई आहे. प्रस्थापित पक्षांसोबत आमची भांडण ही आहे की योग्यतेनुसार संधी भेटली पाहिजे. ती संधी भेटत नाही म्हणून एक राजकीय पर्याय म्हणून ठीक आहे. वंचित बहुजन आपल्याला आघाडीला दिलेला आहे. महायुतीच्या आणि भविष्याच्या- जी. अकोल्यामध्ये BJPनं RSSचा उमेदवार दिला, काँग्रेसनं सुद्धा RSSचा दिला. मतदारांना सेक्युलर ऑप्शन आदरणीय बाळासाहेबांचा आम्ही दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे पटकन. की तिथल्या मतदारांची दिशाभूल झालेली नाही आणि आहे. ते मतदार बाळासाहेबांना भरघोस देतील आणि अनेक जागेवर वंचितचे लोक पटकन या चर्चेला पुढे नेऊ. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये जयंत वाईनकर आहेत. जयंतराव, आपल्यापर्यंत विदर्भातल्या तपशिलाच्या बाबतीत वेगळी नवी माहिती मी देण्याची गरज नाही, पण जयंतराव तुम्ही सांगू शकता तुमच्या लेखी विदर्भातलं चित्र काय आणि खास करून अकोल्यातलं चित्र काय? कारण आपण मवियाचा आकडा पाहतोय, न्यूज 18च्या नुसार तो 32-16 असा आहे. अकोल्यामध्ये आता फारुख भाई ते नाराज होतील, पण एक वस्तुस्थिती आहे की केवळ प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा निवडून आलेला आहे 1989 पासून ते 1996 पर्यंत. आणि त्याच्यानंतर दोनचा अपवाद वगळला जेव्हा प्रकाश आंबेडकर निवडून आले, तर पुन्हा याही नंतर तीच एक परंपरा सुरू आहे. तिथेच धोत्रेंचे चिरंजीव त्यांना मिळालेला आहे. पण एक जे नवीन त्यांच्या विरुद्ध उभे केलेले आहेत डॉक्टर पाटील म्हणून, तर एक काँग्रेसची असा एक प्रयत्न आहे, त्यांची एक आशा आहे की आम्ही यावेळेस लढत देऊ शकू. पण मला असं वाटतं की शेवटी डिव्हिजन ऑफ वोट्स आणि एका विशिष्ट समाजाची, दलित समाजाची मतं एका बाजूला ठीक आहे. जातात. एकमेव गोष्टीच्या फायद्याच्या भरोश्यावर, भारतीय ट्रँग्युलर फाईटच्या भरोश्यावर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून होतोय. मला असं वाटतं अकोल्याची आतापर्यंतची ठीक असलेली आहे. आपल्याला महाराष्ट्राची चर्चा करत असताना केवळ आणि केवळ अकोल्यापुरता एवढा जास्त वेळ देता येणार नाही, पण प्रकाश आंबेडकर तिथे असल्यानं आणि एकूणातच राजकारणात त्यांनी त्यांच्या पद्धतीनं या वेळेला बऱ्याचशा गोष्टी घडवू पाहत असल्यानं आपण याची चर्चा घेतली. पटकन आपण जाणार आहोत. स्क्रीनवर आत्ता आपल्या घडीला विविध प्रकारची माहिती येते, त्यानुसार इंडिया न्यूजचा एक तपशील समोर येतो. इंडिया न्यूजच्या माध्यमातून आलेली चर्चा आहे, भारतीय जनता पार्टी आघाडी 371 पर्यंत पोहोचेल. 371, 400 पेक्षा कमीच आहे. त्यानुसार काँग्रेस आघाडी 125 आहे. इंडिया न्यूजला असं वाटतंय 125चा आकडा आहे हा. यानंतरची पुढचा तपशील आहे तो इतरांना 47 जागांचा. पटकन आता शिवबाठाच्यासाठी आपल्यासोबत तुषार रसाळ आहेत. तुषार रसाळ, हे जे काही आकडे येत आहेत समोर, त्याच्यातून अंदाज काय व्यक्त होतो? अंदाज असा व्यक्त होतो की तुम्ही काँग्रेसच्या आघाडीत गेलेला आहात, तुम्ही काँग्रेसची देशपातळीवरची स्थिती पाहत आहात. फारसं समाधानकारक चित्र नाहीये. कसं आहे, हा सगळा अंदाज आहे. बरं. 4 तारखेला चित्र क्लिअर होईल आणि याच्यावरती जाण्याचं आमचं हे नाहीये, म्हणजे दाखवत असतील काही. अरे नाही, पण असं तुम्ही असं किती वेळा म्हणणार की 4 तारखेलाच बघू, 4 तारखेला बघू? तुम्हाला स्वतःला काय वाटतं, आतून काय वाटतंय? नाही, आम्ही भारताचं जे संविधान आहे ना ते वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहेत. आणि इंडिया जागा किती मिळवणार आहात? आता मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, आमची शिवसेना म्हणजे आमची जी ओरिजिनल शिवसेना ती 21 जागा मिळवणार आहे. इथे तुम्ही दाखवतायत की इतर जे आहेत ते 40 आहेत, म्हणजे फक्त आमचेच 20 का त्याच्यामध्ये? नाही, तर हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही बघा ह्या जागा आकडे पटत नाहीयेत. नाही पटत आहे, कारण की बघा ना तफावत किती आहे. बरं. दुसऱ्या पोलमध्ये दाखवत आहे की 160, 170, 180, ठीक आहे. नंतर 200च्या जवळ दाखवत, डायरेक्ट 200 वरनं 300-350. बरं, मुद्द्याला पुढे नेऊयात. मधुभाऊ, आकड्यांवर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा नंतरचा मुद्दा आहे. हे आकडे ज्या वेळेला स्वतःला आवडणारे असतात त्यावेळेला आपण त्याचं समर्थन करतो, ज्या वेळेला ते पटत नाहीत त्यावेळेला तुम्ही याचा अर्थ वैयक्तिक घेऊ नका, राजकीय मंडळी ही त्या आकड्यांचं विश्लेषण करणाऱ्या व्यक्तीवर प्रश्न उपस्थित करतात. माझा वेगळा मुद्दा आहे. प्रश्न असा आहे, आता हे 371 आहेत, या 371 मध्ये तुमच्या लेखी भाजपा किती असू शकते? अगदी मी कमीत कमी सेफसाईड म्हणल्यानंतर पुन्हा 400 ते होईल. राजकारणामध्ये शेवटी सर्व जनतेच्या हातात असतं. 310, 315च्या पुढे भारतीय जनता पार्टी फक्त एकटी, आणि उरलेल्या याच्यामध्ये कमीत कमी 50, जास्त 75-80 हे मित्र पक्ष. म्हणजे त्या ठिकाणी 450, 380 म्हणजे कबूल केलं 400 पार नाही. अहो, ते तुम्ही आता एक मताने मिळालं तरी आमचा पंतप्रधान होणार आहे, आमचे पंतप्रधान होणार आहे. की एवढं 75 वर्षाच्या झाल्यावरती सोडणार आहेत का पंतप्रधान? ते तुम्हाला विचारायला येणार नाही आम्ही. असं आहे, अहो कुठल्याच आपण जरा उच्च दर्जाची चर्चा करू. हो, ते आमच्या पक्षावर सोडा ना तुम्ही.
अहो, त्यांनीच आमच्या क्रिया पक्षावर मांडला. सोडा. अडवाणींना का बाहेर केलं? आमचा नेता सोनिया आता गांधींकडे चिंता जात बाहेर नाही केलं. की मॅडमजी अशा आमचे नेते म्हणत नाहीत. ठीक आहे. त्यामुळे ते आमच्यावर सोडा ना, आम्ही काय करू ते. मधुभाऊ एकच मिनिट. आता त्याच्यातला एक तपशील फक्त जोडतो. 75 वर्षाच्या नंतर काय करायचं हा भाजपचा प्रश्न आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायला निघालेला माणूस स्वतःच मुख्यमंत्री होऊन बसला. हेही आपल्या समोर आहे तुषारजी. आपल्याला चर्चेला पुढे न्यायचं आहे. आपल्यासोबत या चर्चेमध्ये स्टुडिओत ठाकूर संजय सिंग आहेत. संजय सिंगजी, तुमच्यासाठीचा प्रश्न थेट असा आहे, भारतीय जनता पार्टी ज्या जागा मागच्या वेळेला जिंकल्या होत्या त्यापैकीच्या किती जागा टिकवू शकेल आणि 303चा आकडा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राखला जाईल का त्या पुढे जातील? देखिए, इतना तो निश्चित है कि भारतीय जनता पार्टी का जो पिछला आंकड़ा था 2019 का, भारतीय जनता पार्टी उसमें इम्प्रूवमेंट करेगी और उसके बहुत सारे बेसिक कारण हैं. हाँ, मैं मधुभाव की तरह एक 315 320 इस तरह मैं नहीं बोलूँगा, लेकिन इतना निश्चित बोलूँगा कि इस बार का आंकड़ा बड़ा होगा, पिछली बार से बड़ा होगा, और मैं सरप्राइज्ड नहीं होऊंगा अगर ये 350 का भी आंकड़ा पार हो जाए तो. उसके कारण हैं, जिस तरह से प्रधानमंत्री जी ने अपने टर पे विपक्षियों को लेकर खिलवाया और जो उनका जो मेन भारतीय जनता पार्टी का गेम था वो उनका जो लाभार्थी सेक्शन है, जो उन्होंने पिछले अपने 10 सालों में इस देश के आम नागरिकों को जो बेसिक मूलभूत सुविधाएं थी, आज़ादी के 65 साल, आज़ादी के बाद 65 साल तक सत्ता में रहने वाले लोगों ने भी जब इस देश को मूलभूत सुविधाएं शौचालय तक भी ना दे सके हो, तो अचानक से एक प्रधानमंत्री आए और इतना बेसिक डिफरेंस दिखे कि वो घर भी देने को तैयार हैं, घर भी दे रहे हैं, वो शौचालय भी दे रहे हैं, वो विधवा पेंशन भी दे रहे हैं, वो गरीबों को राशन भी दे रहे हैं. जब इतना काम होता है तो डिफरेंस नजर आता है. और मुझे ऐसा लगता है कि इस देश की जनता ये सब जान रही है, क्योंकि करोड़ों में वो तादाद है जिनको ये चीजें मिल रही हैं. आपको क्या लगता है कि जिसको उपेक्षित किया गया हो, आजादी के बाद सालों तक कुछ न मिला हो, उसको कोई एक आदमी आके देना शुरू करे और देश की जनता उसको हटा देगी? ये किस तरह की सोच है? अगदी 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 याच मुद्द्यावर एक अत्यंत महत्वाचा तपशील आहे समोर चर्चेत, आणि तो असा आहे, आपल्यासोबत मधुभाऊ आहेत, त्याचबरोबर तुषार रसाळ आहेत, फारुखभाई अहमद आहेत आणि 3 राजकीय विश्लेषक आहेत. त्यांच्या माध्यमातून आता थोड्याच वेळापूर्वी संजय सिंग यांनी असा मुद्दा मांडला, एखादा माणूस जर समजा काही देत असेल तर त्यानं दिल्याच्या प्रती एक कृतज्ञतेची भावना जनतेमध्ये असते. मधुभाऊ, भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 10 वर्षातल्या सरकारनं विविध प्रकारच्या योजना राबवल्या असतील, त्याचं यशापयश जनता मोजेल. मुद्दा आता इथे असा येतो, ज्यांनी प्रभू रामाला आणलं त्यांना पुन्हा सत्तेत आणायचं, हा मुद्दा चर्चेत का आणावा लागला? मुद्दा असा आहे की तो भावनात्मक किंवा एक देव हा विषय ठेवून राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे. जे मला माहिती आहे की राष्ट्रीय स्तरावरचे, राज्य स्तरावरचे किंवा त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरचे नेते, त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन होतं आणि त्या पाळल्या गेल्या की केवळ राम मुद्दा न घेता जनतेला जे 10 वर्षामध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या सुविधा दिल्या त्या पहिल्या मांडायच्या, राष्ट्रीय सुरक्षा मांडायची, आणि त्याच्यानंतर लाभार्थीचा मुद्दा अतिशय महत्वाचा. आणि राम मुद्दा ही अस्मिता आहे कुठल्या देशाची. पण मला एक सांगा, त्यामुळे एक मिनिट इलेक्शन आयोगाने अस्मिता आहे. इलेक्शन आयोग काय आता सांगतो? रामाला आम्ही मानणार इलेक्शन नाही, आयोग काय सांगतो, साहेब? सनातन धर्म आम्ही संपवून टाकू, राम हा जन्मालाच आला नाही अहो, असं कोण म्हणतं तुम्हाला? अहो, सोनिया गांधी म्हणाले, ज्यांची तुम्ही अहो, हाजी करता. दाखवा व्हिडिओ. त्यांनी राम हा कधी कृत्रिम व्हिडिओ आहे, दाखवा. ऐतिहासिक नाही. दाखवा, काढा. मी अहो, सांगतो त्यांच्या तुम्हाला. वडिलांनी स्वतः, म्हणजे ते जेव्हा सोनिया प्रधानमंत्री होते गांधींचं तेव्हा- म्हणतो, मी तेव्हा ते बाळासाहेबांचं मंत्री- नाही म्हणत. तेव्हा अहो, झालेलं मी आहे, बाळासाहेबांचं नाही म्हणत. झालेलं आहे. मी बाळासाहेबांचं नाही म्हणत आहे. बाळासाहेबांचं अहो, नाही बाळासाहेब महान होते हो, त्यांचे मी- पुत्र फार लहान मी आहे. राजीव गांधींचं बोलतोय. राजीव ते गांधी जेव्हा- सोडून द्या. ते जेव्हा राजीव प्रधानमंत्री गांधीने होते तेव्हा शिलान्यास झालेला. शहाबानो खटल्यामध्ये आपलं त्या ठिकाणी जी चंद्रचूडनी दिलेला न्याय बदलला, सगळा निर्णय कोणाला तरी खुश करण्यासाठी, हे आपल्या अंगात ठीक आहे. येईल अहो, असं म्हणून ते अजिबात दरवाजे नाहीये. उघडले. त्या इतिहासात तुम्ही जाऊ मला एक नका. सांगा. बरं, पण तुमचं मधुभाऊ- वय, तुम्ही जन्माला आला नव्हता त्यावेळेला प्लीज मधुभाऊ, एकच मिनिट, त्याच्यातला एक मुद्दा त्यांच्याकडून ऐकून घेऊ. राम मंदिराचा मुद्दा या निवडणुकीत अत्यंत महत्वाचा राहिलेला आहे, विसरून चालणार नाही. तुषार रसाळांच्याकडून सातत्यानं, म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडून सातत्यानं बोललं गेलं, मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे. नाही, अजिबात नाही. अरे असं काय करताय? हा, हे यांच्यासाठी मंदिर बोललेलो मंदिर आम्ही. वही बनाएंगे ही त्यांची घोषणा, तारीख नाही बताएंगे हे तुम्ही जोडलं त्याच्या पुढे. बरोबर. आणि आमची पण घोषणा आता काय त्यांनी मुद्दा असा येतो, तुषारजी, त्यांनी मंदिरही बांधलं, बांधून दाखवलं, तारीख दिली, पूर्ण केली. मला एक सांगा, त्यांनी मंदिर बांधलंय का? पहिले सांगा, त्यांनी मंदिर बांधलंय का? कोणी बांधलं? बीजेपीने बांधलंय का ते आता मंदिर? आता त्याच्यातला एक प्रश्न असा आहे, हा. तुम्ही काय म्हणता, सगळ्या यंत्रणा मोदींच्या ताब्यात,
हो न्यायालय मोदींच्या ताब्यात, न्यायालयानं मंदिर बांधलं, मग कोणी बांधलं मंदिर? मी तुम्हाला एक सांगू का, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता ना त्याच्यानंतर ते मंदिर बांधलं गेलं. पण आणि तुम्हीच मंदिर म्हणता ना सुप्रीम कोर्ट भाजपच्या ताब्यात आहे, आहेच ना. मग भाजपने मंदिर बांधलं हे का नाही मान्य करत? मग तुम्ही कबूल करताय का? मधुभाऊ तुम्ही कबूल करणार तुम्हाला आहे का? विचारताय. काय तुम्ही कबूल करताय का? काय? सुप्रीम कोर्टावरती दबाव आणून तुम्ही तो निर्णय दिलाय. अजिबात नाही. तुमच्या बाजूने निर्णय गेला असता तर न्याय देवता त्या ठिकाणी जिवंत आहे असं म्हणाला असतं. आमच्या बाजूने म्हणजे कधी आमच्या जाणार नव्हतं. आमच्या आमच्या ज्या साहेबांनी वेळेला काय ऐकून घ्या, सांगितलेलं, ज्या पहिले वेळेला मंदिर अनिल फिर परब, सरकार, तुमच्या ही आमचीच खूप घोषणा पहिले होती ना. ऐकून घ्या. अरे ऐकून घ्या अहो, जेव्हा मित्र. ते- अनिल परब ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात गेले मधल्या सगळ्या फुटीच्या जी. वेळेला, आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक विशिष्ट मुद्द्यावर बाजूने लागला त्यावेळेला सामनाची हेडलाईन होती न्याय देवता जिवंत आहे, डोळे आहेत न्याय देवताला, ठीक आहे. पट्टी बांधली होती. त्यामुळे न्यायालयावर दबाव आणून अनेक निर्णय गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाने अहो, आता संघ तुम्ही- विचाराच्या विरोधात गेलेले आहेत. निवडणुकीच्या त्यामुळे वेळी- भारतीय मुद्दा- जनता मुद्दा एकच पक्षाने मिनिट, मुद्दा राम मंदिर आहे. सालापासून राम आंदोलन मंदिर- मुद्दा केलं. राम मंदिर मिनिटं मला बोलायला आहे. द्या. अगदी मी देतो संधी, चार एकच मिनिटं मिनिट बोला, मी फक्त. ऐकतो. मधुभाऊ देतो संधी, मी सगळ्यांना संधी देतो. पण ठाकूर संजय सिंग यांच्याकडे या चर्चेच्या निमित्तानं जाणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात त्याच्याही जोडीला आणखीन तपशील देणं गरजेचं आहे, तो म्हणजे प्रशांत पवार हे अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि त्याचबरोबर या चर्चेमध्ये आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ता म्हणून जोडले गेले. थोड्याच वेळात त्यांच्यापर्यंत जाणार आहोत. प्रशांतजी जोडलेले रहा. ठाकूर संजय सिंग आपल्यासोबत आहे. संजय सिंगजी, राम मंदिरामुळे निवडणुकीत काही फरक पडला, तुमचं निरीक्षण काय आहे? देखिए ऐसा है कि राम मंदिर एक ऐसा विषय था, अभी वो रसाल जी बोल रहे थे, देखिए कितनी गंभीर बात है कि 2019 तक ये खुद इसीलिए भारतीय जनता पार्टी के साथ में कंधे से कंधा मिला के चल रहे थे. सत्ता इतनी महत्वपूर्ण हो गई कि आपने राम को छोड़ दिया और आज आप कह रहे हैं अरे भाई सुप्रीम कोर्ट में हलफनामा दिया है कांग्रेस के वकील ने जाके कि काल्पनिक हैं, राम सेतु नहीं है. अगर आप आते हैं इस तरह की बात करते हैं तो उसका अभ्यास करके आइए. दूसरी चीज, राम मंदिर भारत की अस्मिता का विषय था. उस विषय को जब वो नारा देते थे कि हम मंदिर वहीं बनाएंगे, तब ये भी उनके साथ थे. जो लोग कहते थे कि कहां बनाएंगे कब बनाएंगे बताओ, आज उनके साथ जाके बैठे. महाराष्ट्र की जनता, देश की जनता इस चीज को गंभीरता, देखिए जनता सब समझती है. जनता को पता है कि जो लोग राजनीति में हैं, वो सत्ता के लिए ही हैं, सत्ता चाहिए उनको. लेकिन सत्ता चाहिए इसलिए इस तरह से यू टर्न मारेंगे, ये राजनीति में लोगों को पसंद आता होगा, नेताओं को पसंद आता होगा, जनता को कभी पसंद नहीं आता. जिस बाला साहब ठाकरे ने कहा हो कि जिस दिन मेरी शिवसेना का कांग्रेसीकरण हो जाएगा उस दिन मैं ये दुकान बंद कर दूंगा, और जब आप जाके कांग्रेस के साथ हाथ मिला के बैठ जाते हैं, जो मैंडेट आपको भारतीय जनता पार्टी के सरकार बनाने के लिए मिली थी, उस मैंडेट को छोड़ के आप कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ जाके बैठ जाते हैं, तो आपने एक भी बार नहीं सोचा कि मैं महाराष्ट्र की जनता, मराठी मारून बोलणारे लोकांना आम्ही जाऊन सांगणार काय, याचा तरी विचार केला असता. ठीक आहे, याच्यावरचं उत्तर तुषार रसाळ आपल्याकडे असू शकतं. तुम्ही त्याचं उत्तर नक्कीच द्या आणि त्यानंतर प्रशांत सगळ्यात पहिले तर मला पवारांकडे वाटतं जायचं. ते राजकीय विश्लेषक नसून जी. त्यांना इथेच बोलवा. बीजेपीचे प्रवक्ताच मला वाटतात ते. कारण की ठीक आहे. त्यांचे पण त्यांनी पण ऐकायचं त्यांची खरं. भूमिका असू शकते ना. नाही त्यांची भूमिका आहे, पण ते इथे प्रवक्त्यासारखंच बोलतात. तुम्ही आज अरे पण विचार करा तुम्ही ना, नव्हते का 2019 पर्यंत त्यांच्या सोबत? सोबत होतो म्हणजे तेव्हा एकत्र आम्ही लढलेलो आणि आणि नाही त्याच्यामुळे बोललेले का की राम काल्पनिक आहे आणि राम सेतू काल्पनिक आहे? आम्ही बोललो होतो का ते? सुप्रीम आम्ही बोललो होतो कोर्टात का? काँग्रेसच्या ज्या वकिलांनी जाऊन तिथे एफिडेव्हिट केला होता त्यांच्यासोबत का गेलात तुम्ही? अहो आता आम्ही फक्त संविधान खरी गोष्ट वाचवण्यासाठी, सांगितलं तुम्हाला की संविधान तुम्हाला सगळे वाचवण्यासाठी आणि हा भाजपचे देश प्रवक्ते वाचवण्यासाठी एकत्र दिसतात. आलो. ऐका रसाळ साहेब जरा, बघा मी ऐका तुम्हाला ऐका एकच सांगतो. ऐका साहेब ऐका ऐका ना जरा. जरा. साहेब एक जरा माझं ऐका. आता संविधान धोक्यात आहे आणि संविधान वाचवण्यासाठी किंवा आज हे लोक जे संविधान बदल धोक्यात आहे किंवा- हे बोलून किंवा तुम्ही लोक चुकीची कामं- संविधान धोक्यात आणताय. हा? संविधान धोक्यात आहे म्हणजे 10 वर्षात संविधान धोक्यात आणणारी एकतरी गोष्ट केली. 90 वर्ष त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संविधान पायाखाली तुडवलं, त्यांच्या पायाशी जाऊन बसलात. ओके, आता मी 2च मिनिटं तुम्हाला अलाहाबाद उत्तर देतो. ऐकून घ्या, एक मिनिट आता ऐका तर खरं. मी तर- तुम्ही मला विचारलं ना, नाही, एक तरी तुम्ही उदाहरण द्या ना. मी काय? तुम्हाला एक उदाहरण लगेच देतो. नाही, मी तुम्हाला इलेक्शन एक उदाहरण कमिशन, देतो, त्याचं इलेक्शन उत्तर कमिशनर समिती जो द्या. असतो ऐकून घ्या. त्याच्या निवडीमध्ये 90 वेळा काँग्रेसने तुम्ही जर संविधान पाहिलं बदललं. त्याची कोणाला लाज वाटली नाही. दोन्ही पक्षांना काँग्रेस त्याच्यानंतर पक्षाने चीफ स्वतःच्या जस्टिस देखील स्वार्थासाठी असत होता. बदललं. पण आता चीफ 90 जस्टिसला संविधान- इलेक्शन कमिशनर जेव्हा निवडला जातो त्यातनं चीफ जस्टिसला तुम्ही बाहेर काढलं की नाही? तुम्ही काय केलं की 3 मतं ठेवली. 3 मतं कोणाची?
अहो, ते संविधानाचा अपोजिशन पार्टी हो, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रुलिंग पार्टीमधला एक मंत्री. ते याच्यातला- संविधान बदलणं नाही हो, दोन ते MP, नियम आहेत 100% बदलणं. निवडून येणार नाही. ते नियम संविधान बदलले. डोक्यात नाही का? अहो, मग- इलेक्शन कमिशनर तुम्ही अहो, निवडत नाही तुम्हाला का? काहीतरी वाटलं पाहिजे. काय वाटलं सोनिया पाहिजे? गांधींच्या पायाजवळ जाऊन बसल्या, ज्यांनी रामाला सनातन धर्माला शिव्या दिल्या, अहो, तुम्ही ज्यांनी त्या काश्मीरमध्ये ठिकाणी कोणाबरोबर युती केलेली? कोणाला तुम्ही अहो, कोणाबरोबर काश्मीरमध्ये युती हो, केलेली? कारण त्यांना आम्हाला करायचं जवळ होतं? घेऊन त्यांना बरोबर आता त्यांचा जो मुफ्ती अहमदचा पक्ष आहे हो ना, का? त्यांना आम्ही त्या ठिकाणी काश्मीरमध्ये गाडलंय. हो. लक्षात ठेवा, हो. त्यांना गाडलंय. शेख आणि इकडे जे जातात ते अहो, तुम्ही कोणाबरोबर गेलात? हा? त्या ओएससी बरोबर गेलात. त्याला त्याच्यावर एकच मिनिट. थांबा, मधुभाऊ. ओएससी पण आपल्या मधुभाऊ हा. एक मिनिट हस्तक्षेप करतो. ओबीसींच्या सोबत गेलेली माणसं शेजारी आहेत, मग त्यांना विचारायला लागेल ना, ते ओबीसी सोबत कोणत्या आनंदाने गेले होते, त्यांना विचारायला लागेल. फारुख अहमद, आपल्याला प्रश्न आहे. ओवेसी सोबत आम्ही गेलो. ओवेसी हे भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत केलेला पक्ष चालवत आहेत ना, ते काही पाकिस्तान किंवा बांगलादेशात निवडणूक आयोगाचा पक्ष नाही थोडं चालवत माईक जवळ घ्या. आहे. आता मला एक सांगा की यांनी भाजपनं आता म्हणताय मुफ्ती महबूबाला आम्ही सोबत घेऊन संपवलं, म्हणजे भाजप सगळ्यांना सोबत घेऊन संपवते. काँग्रेसने हेच केलं. हा, मग तुम्ही सोबत सत्ता देणार, मुख्यमंत्री पद देणार, मुख्यमंत्री पद देणार. एक मोठा सगळ्यात मोठा धोका तुम्ही देशाला देता. सावत्र भाऊ आहेत. अहो, सर्व पक्ष तुम्ही जाऊन शरद पवारांनी तुमचा पक्ष फोडला, तो संजय राऊत राज्यामध्ये पक्ष जाऊन फोडला, अहो, तरी प्रत्येक त्याला राज्यामध्ये संपादन जाऊन करूयात तुम्ही. राज्यातला प्रांतिक पक्ष संजय राऊत संपवायचं काम पक्ष चालू आहे. फोडला, अपोजिशन सोनिया पार्टी गांधी संपवायचं काम फोडला, चालू आहे. बडे शरद मुश्किल पवारांनी आम्हाला ठरवून प्रश्न तुमचा येतो. पक्ष फोडला, ती उत्तर देऊ तरी नाही तुमची घेतली त्यांच्या पाहिजे. अहो, मग मला एक सांगा, फारुख तुमचे- अहमद तुमचे- यांच्या उत्तराची वेळ होती, त्यांचा वेळ जातोय. फारुखजी आपल्याला विश्लेषकांपर्यंत जायचंय. जी, प्रश्न आल्यावर आम्हाला एक येतो, तेही तुम्ही उडवून लावता. तुम्ही प्रश्नांमध्ये वंचित राहताय असं सांगायचंय तुम्हाला. इथे आम्हाला वंचित ठेवण्याचं काम होतं. नाही. बरं, आपण उत्तर द्या पटकन. नाही, मला म्हणजे कन्क्लूड मला याच मुद्द्यावर करायचं होतं की ओव्हरऑल जी चर्चा चालू आहे त्यामध्ये या देशाची हजारो वर्षाची परंपरा ही राम आदाबच्या संस्कृतीनं देशाला जोडलेलं होतं, परंतु काँग्रेस असो की BJP असो यांनी राम या चरित्राचा वापर देश जोडण्यासाठी वापरण्याऐवजी राम आदाबला वापरण्याऐवजी तोडण्यासाठी केले. एकेकाळी प्रसिद्ध जागतिक प्रसिद्धी असलेल्या शायरनं म्हणलेलं आहे जे है राम के वजूद पर हिंद को नाज, अहले वतन उसको समजते इमाम हिंद. ते इमाम हिंदची इमामत ज्यांच्याकडे होती त्यांना तुम्ही आज राजकारणामध्ये आणून समाज विघटनासाठी वापरत आहात. हे दोन्हीकडून चुकतंय आणि हे कुठेतरी जनतेला पटत नाही, म्हणून ठीक आहे. जनता सुद्धा याच्या विरोधामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला या विषयाचा काहीही फायदा निवडणुकीमध्ये झालेला नाहीये. आपल्याला निकालाच्या अंदाजांमध्ये त्याचा स्पष्ट अंदाज आणि त्याची माहिती मिळेलच. पटकन प्रशांत पवार यांच्यापर्यंत जायचं आहे. प्रशांत पवार आपल्यासोबत चर्चेमध्ये नागपुरातून जोडलेले आहेत. प्रशांतजी, आवाज येतोय माझा? प्रशांतजी, इथे मुद्दा आत्ताच्या घडीला तरी राम, भारतीय जनता पार्टीने दिलेली आश्वासनं, आलेले अंदाज याच्या संदर्भातला आहे. मला आपल्याला एक पुढचा मुद्दा विचारायचा आहे आणि त्यानिमित्तानं ही सगळी चर्चा महाराष्ट्राकडे घेऊन यायची आहे. तुम्ही ज्या वेळेला महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरलात त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाण्याच्या बद्दल जनतेत काय प्रतिक्रिया अनुभवायला मिळाल्या, आणि दुसरं, भारतीय जनता पार्टीच्या वचनांची पूर्तता हा विषय अजित पवार यांच्या पक्षासाठी फायद्याचा ठरला का? मी पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो. आम्ही जेव्हा विपक्षामध्ये होतो, म्हणजे जेव्हा सरकार बदलली, ज्यावेळेस अजितदादांनी जो निर्णय घेतला की भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं आहे आपल्याला युतीमध्ये, महायुतीमध्ये, आणि ते याच्याकरता किंवा जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे आणि विरोधात राहून जनतेचे प्रश्न काही सुटू शकत नाहीत. आणि महत्वाचं, ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे, जर त्यांचे प्रश्न आपण सोडवू शकलो नाही तर समोर जनता आपल्या बरोबर कशी राहणार? त्याच्यामुळे आम्ही महायुतीत त्यांचे एक अंग बनलो आहोत. दुसरं, तुम्ही जे आम्हाला विचारलं वचनपूर्ती जे भाजपने म्हटलं होतं ते सगळेच काम आम्ही म्हणजे हळूहळू आता आम्हाला तर जेमतेम 1 वर्ष झाला भाजप बरोबर युतीत जाऊ, तर हळूहळू होतील आणि माननीय मोदीजींची जे वचनपूर्ती आहे ती वचनपूर्ती कंप्लीट होऊनच राहील. आता मी तुमचं ऐकत होतो रामाचं याचं त्याचं, अहो लोक रामाला मानतात, मानायला पाहिजे, पण मला एक या लोकांचं विरोध पक्षाचं समजत नाही की माननीय मोदीजी तिथे
कन्याकुमारीला गेले तर त्याचा सुद्धा यांना प्रश्न निर्माण केला यांनी की ते तिथे का बरं गेले. अरे माणूस कुठे जाईल काय करेल याचा या राजकारणाशी काय संबंध आहे. म्हणजे याचा अर्थ की तुमची मेंटॅलिटी किती लहान आहे. काय तुम्ही राम 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 रामाच्या ह्याच्यावर प्रशांतजी या मुद्द्यावर आपण चर्चेला पुढे नेऊ. तुम्ही जोडलेले राहा. पटकन एक राजकीय विश्लेषकांकडे जाऊन तुमच्यापर्यंत येतो. इथे तीनही पक्षांचे मान्यवर आपल्या सोबत आहेत. आपल्याला या राजकीय मंडळींशी बोलायचंच आहे, पण आपण पटकन राजकीय विश्लेषक या नात्यानं मकरंद मुळे यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. मकरंदजी, माझा आवाज अतिशय नीट आणि स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी मला अपेक्षा आहे. पंतप्रधानांच्या कन्याकुमारीत जाऊन ध्यानधारणा करण्यालाही विरोध करणं आणि एकूणातच मोदींच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणं याचा फायदा मोदींनाच होतो का? हे उघड आहे आणि हे आजचं नाही आहे. मोदींनी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी केला त्या दिवसापासून मोदींना होणारा विरोध म्हणजे 2013 पर्यंत मोदींना राष्ट्रीय स्तरावर नेता म्हणून स्थापित करण्यात विरोधकांनी फार मोठं काम बजावलेलं आहे. कारण मोदींच्या प्रत्येक कृतीविषयी आक्षेप, प्रत्येक निर्णयाविषयी आक्षेप, प्रत्येक निर्णयावर टीका, त्यामुळे मोदींना देशभरात त्यावेळी पोहोचवण्याचं काम ज्या विरोधकांनी केलं त्याच विरोधकांनी 2014 ते 2024 मोदी सतत चर्चेत राहतील याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. म्हणजे मुद्दा असा असतो की विरोधकांनी विरोध केला पाहिजे, टीका केली पाहिजे, पण ती मुद्द्याला धरून असली पाहिजे. ज्या प्रकारच्या टीका मोदींवर झाल्यात आणि त्यामुळेच ह्या निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी सर्व वाहिन्यांना मुलाखत देताना जे सगळं काही सांगितलेलं आहे त्यात असं म्हणलं होतं की मला टीकेची काही कारण नाहीये, विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे. पण मला असं वाटतं की मोदींचा प्रचार आपणच करायचा असा जणू विडा विरोधकांनी उचललेला होता. 2002 पासून तो 2024 पर्यंत विडा हाती खाली ठेवलेला नाही. जवळपास गेली 22 वर्ष विरोधकच मोदींचा प्रचार करतायत हा निष्कर्ष आहे. प्रशांत पवार यांचं 1 मिनिटात उत्तर घेऊ, त्यानंतर जयंत माइंडकर मी आपल्यापर्यंत प्रतिक्रियेसाठी येतोय. प्रशांतजी, आपल्याला यावर मत मांडायचं होतं असं समजलं, आपण बोलू शकता. प्रशांतजी, प्रश्न ऐकायला आलाय आपल्याला? कदाचित काही कारणांमुळे प्रशांत पवार यांच्यापर्यंत पोहोचता येतंय असं वाटत नाही. मला पटकन जयंत माइंडकरांपर्यंत जावं लागेल. जयंत माइंडकरांच्या नंतर आपल्यासोबतच्या राजकीय प्रवक्त्यांची भूमिका आपण जाणून घेणार आहोत. आधी मी पटकन जयंतराव आपल्याला विचारतो, मोदींचा प्रचार 2022 पासून 2024 पर्यंत जवळपास 2002 पासून 2024 पर्यंत अर्थात गेली 22 वर्ष सलग विरोधकच करतायत. नाही हे मला मान्य नाही. मोदींचा प्रचार हा केवळ गोधरा रायट्स, गोधरा दंगल आणि त्या दंगलीनंतर मोदींची झालेली हिंदू मसीहा या एकमेव गोष्टीद्वारे पूर्ण 20 वर्ष ते सुरू आहे. जसं केवळ बाबरी पाडून किंवा राम मंदिर या आंदोलनामुळे बाबरी पाडून आज 1984ला केवळ 2 असलेलं भारतीय जनता पार्टी आज 303 पर्यंत पोहोचू शकला. या 303 मध्ये जर का कोणाचा दुसऱ्या कोणत्या घटनेचा फार मोठा वाटा असेल तर ती गोधरा दंगल आहे. आणि त्या गोधरा दंगलीमुळे राम मंदिराने जो पाया रचलेला आहे भारतीय जनता पार्टी करता हिंदुत्वाचा, त्याच्यावर कळस ठेवण्याचं काम मोदींनी केलेलं आहे. या दोन गोष्टींच्या मुद्द्याला इथे मधुभाऊंना उत्तर द्यायचं आहे. मधुभाऊ, आपण स्वतः राम मंदिर आंदोलनातले नेते आहात, कार्यकर्ता, करसेवक या नात्यानं अयोध्येला पोहोचला होतात. जेव्हा जेव्हा मोदींची चर्चा येते तेव्हा तेव्हा आजही गोधऱ्याची आठवण काढली जाते. भविष्यात राम मंदिराची निघेल, पण ही वेळ गोधऱ्याची आठवण काढण्याची आहे का? ही वेळ गोधऱ्याची काढणे, खपली काढायचं कारण काय? हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, वर्षानुवर्ष त्या ठिकाणी कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये या सगळ्या प्रती चर्चा झालेली आहे. गोधऱ्याची चर्चा करणार, डब्यामध्ये कारसेवकांना जाळून ठार मारलं त्याची चर्चा करणार नाही. ज्या कटू आठवणी असतात तसे त्या 1947च्या फाळणीच्या वेळेला लाखो हिंदूंना ठार मारला, आपण त्याची आठवण काढायची असतात का? आणि म्हणून मला म्हणतंय की मोदींनी हे केलं. मोदी, मी मुळेंशी सहमत आहे की आता कोणी माणूस मस्जिदीत जाईल, कोणी मंदिरात जाईल, कुठे जाईल, ध्यानधारणात आहे प्रचारक असल्यापासून होती, त्यांच्या वयाच्या 30-35 वर्षापासून. अहो ऐकाव, आता पुणे 1 मिनिट ऐक ना. अरे ऐकाव अहो ते सगळं कॅमेरे करते, कॅमेरा विषय सोडाव. उद्या 4 तारखेला ह्या अशा नको त्या गोष्टीवर चर्चा करण्यामुळे जनता घरी बसवणार आहे. गेले हो देशाच्या पंतप्रधान. 1 मिनिट ऐक मित्रा. अरे मी
बरं आता तुम्ही बोला, मी फक्त गप्प टॉयलेटला गेल्यावर लावू नका म्हणजे झालं. हे बघा, नाही नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. ही आपल्याला असली- देशाच्या असली पंतप्रधान भाषा विषयी बोला. चर्चा करताना ही ही काळजी ही घ्यायला भाषा लागेल. नाही, ही भाषा नाही आहे. मी ते त्याचं नाव बोलणार. घेतलं. हस्तक्षेप- कारण हस्तक्षेप. त्यांच्याकडे अशी भाषा वापरणाऱ्या सुषमा अंधारे आहेत की काळोखे कोणत्या, बरं. ते अतिशय आम्ही- अश्लील आम्ही भाषा नाव वापरतात. घेतलंय. अहो तुम्ही त्यांचं नाव घेतलेलं नाही मी. तुमच्याकडे मी काय बोललो? द्रौपदी आणि सीता यांचा अपमान करणारी स्त्री तुमच्याकडे आहे. तुम्हाला जरा तरी खंत वाटते? अहो तुमच्यामध्ये किती तुमच्या रेपिस्ट आहेत? अहो, तुम्ही पहिलं तुम्ही तुमच्या बोला. पक्षात आम्ही तो ऐकून बाहेर घ्या. कसा पळाला तुम्ही आता तो? ऐकून घ्या. आता तुम्ही हा? माझा वेगळ्या तुम्ही पक्ष तिकीट- तुम्ही तिकीट कसे तुम्ही- दिले? अरे तुम्ही प्रवक्ता आहात. जरा आम्ही- स्टँडर्ड ठेवा ना राजा. ठीक आहे, मला 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 जरा चर्चेत standard हस्तक्षेप ठेवा मला ना. चर्चेत हस्तक्षेप करायचा आहे. खूप आणि मोठा तुषारजी बोलू मी द्या. देतो, तुषारजी मी संधी देतो आपल्याला. माझा मुद्दा पुरा करू देत. बिलकुल. या- मधुभाऊ, असं वेळेची चर्चा मर्यादा होणार पाळा नाही फक्त. ना. मुद्दा असा आहे की तिथे ध्यान धरायला गेले तुम्ही, तिथे कॅमेरा लावणार, तिथे आपलं तिथे जाऊन चर्चा करणार. कॅमेरावाले लावलं तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही अहो गेलो नव्हतो जनता साहेब. जनता तुम्ही जेव्हा तुमच्या ते ढोंगाला फोटो- घरी बोलवते की आम्ही आम्हाला तिथे- घरी आम्हाला बोलवते. माहिती नाही आता मोदी सोडून कुठे आहे. द्यावं. तुम्ही जेव्हा दाखवता तेव्हा आम्ही बघतोय. हेलिकॉप्टरमध्ये जाऊन फोटो काढताना फोटो काढतो त्या ठिकाणी वेगळाच माणूस वरळीचा पाय यांचा दाखवला जातो. ठीक आहे, मला ठीक हे आहे. सांगा. सगळं नाटकं चर्चा- सगळे- चर्चा तुमचे भरकटे नाटकं- ट्रॅफिकमध्ये आले असं आणि म्हणून हे समजलं. बघा, नाही 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 ऐकून घ्या. मधुभाऊ एकच मिनिट. तुषारजी मी संधी देतो आपल्याला, पण आपण मधुभाऊ बोला, माझी विनंती आहे, मुद्दा चर्चा ऐकेल थोडी तुमचा. नको तो मुद्दा बोलून प्रसिद्धी नाही मिळत मित्र. नाही साहेब, मी कशाला ठीक बोलतो आहे. या दोघांनाही थांबवण्याची गरज आहे. फारुख भाई आपल्याला उत्तर देण्याची संधी देतो, पण आपल्याला यानंतर एक संजय सिंग यांना प्रश्न विचारायचा आहे. ॲडव्होकेट संजय सिंग यांच्यापर्यंत पोहोचूच. फारुख भाई एका मिनिटात आपलं उत्तर, निरीक्षण, या दोघांच्या चर्चेतलं निरीक्षण, आणि त्याच्या जोडीला हेही सांगा अशा प्रकारच्या चर्चा होऊन त्याचं जनमतावर परिणाम मतात काय होतो. याच्यामध्ये जे आता नरेंद्र मोदी जे कन्याकुमारीला गेले या गोष्टीच्या अनुषंगानं या देशाचं स्वभाव, मूळ स्वभाव समजून घेण्याची गरज आहे. कोणी असो, या देशाची जनता आणि त्याचं मूळ एक तर तानाशाही सहन करत नाही, आणि दुसरं जर कोणी नाटकीय पद्धतीनं नौटंकी कोणी करो ते सहन करत नाही. मग ऑर्डिनन्स फाडणारा राहुल गांधी असेल, त्यालाही लोकांनी सहन केलेलं नाही, आणि 10 लाखाचं सूट घालणारा पंतप्रधानही ही जनता सहन करेल नाही. भारतीय मूळ स्वभाव हा तानाशाही, जिथं अति होते तिथं माती करण्याचं काम ठीक आहे, कोणी तुषार करत जी- नाही. आहे ना, जी. जे मुळे साहेबांनी सांगितलं हां. की विरोधक त्यांचा प्रचार करताय. कसं आहे माहितीये का, आम्ही जर त्यांच्या विरुद्ध बोललो नाही तर काय सांगणार की विरोधक संपलेले आहेत, आणि त्यांच्या विरोधात बोललं तर हे बोलणार काय की विरोधक यांचा प्रचार करतायत. बरं. मग नक्की यांच्या मनात तरी काय आहे? आपण त्याचं उत्तर घेऊ. आपण हां, त्याच्यासाठी घ्या ना, संजय सिंग उत्तर. यांच्यापर्यंत जाऊ. ॲडव्होकेट आम्ही संजय सिंग बोललो आपल्यासोबत तरी आहेत. प्रशांत पवार सुद्धा आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, मी मगाशी आपल्यापर्यंत याचा प्रयत्न केला, प्रश्न विचारला होता, आवाजाच्याच संदर्भात काही अडचणी होत्या. आता आवाज येतोय का आधी? आवाज येतोय. जी प्रशांतजी, थोडंसं खणखणीत आवाजामध्ये आपल्याला बोलावं लागेल, आणि आपण माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या की ज्या वेळेला नरेंद्र मोदींवर वारंवार टीका होते, त्या टीकेचा फायदा मोदींना होतो. इथून सुरू झालेली चर्चा ही आता पुढे सरकत 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 कुठपर्यंत आली तर विनाकारण मुद्द्यांना महत्त्व दिलं जातं. तुमच्या लेखी या निवडणुकीमध्ये गरज नसलेले मुद्दे कोणी आणले? प्रशांत पवार, आपलं उत्तर. मोदी साहेबांची जितकी लोकांनी बदनामी आणि शिव्या शाप दिलेला आहे, तितक्याच ते 400 पारच्या वर चाललेले आहे. याच्यात तर काही वादच नाही. अहो, जनतेला कामं पाहिजे. जनतेला कामं मिळाल्याशिवाय जनता असं फुकट होत कोणाला देत नसते. हे काय सांगून राहिले की संविधान बदलणार आहे म्हणून नाही होत नाही देणार आहे, तर असं होणार आहे मुस्लिम समाजाने. अहो, मुस्लिम बांधवांनी सुद्धा मतदान केलेलं आहे ना, त्यांना फायदा झालेला आहे, असं नाही का नाही. आता मला एक सांगा, राहुल गांधीजी म्हणतात की 2 करोड नोकऱ्या देणार होते. तुमच्या माहिती करता सांगतो मी, नागपूरची गोष्ट सांगतो. नागपूरमध्ये बिग बास्केट मध्ये कमीत कमी 700 मुलं कामं करतात पर डे. 700 आणि 1 करोड रुपये रोजचा त्यांचा बिझनेस आहे. आता हे काय म्हणतात म्हणजे परवा पुण्यात 40 कंपन्या बाहेर निघून गेल्या. जी, त्याचं जी, काय? जी. नाही, नाही. त्याचं वेगळं उत्तर आहे खरं तर, त्याचा संदर्भ नाही, नाही, देतो. तुम्ही- प्रशांत तुम्ही पवारांचं जे- उत्तर तुम्ही पूर्ण जे- होऊ द्या फक्त. एक मिनिट. ते जे तुम्ही हिंजवाडीचं म्हणून राहिले ना, हिंजवाडीचं तसं नाही, ते ट्रॅफिक मुळे ते म्हणून राहिले. आणि ती गोष्ट Foxconn, खरी आहे, मी मानतो ना वेदांता. ती याच्याकरता म्हणून गेलेले नाही. आणि 2 करोड सगळ्यात नोकऱ्या जास्त सगळ्यात जास्त जर याचा अपप्रचार कोणी केला असेल तर संजय राऊतांनी केलेला. अहो, सकाळी उठल्याबरोबर वाटेल ते बोलायचं. उलट काय झालं, ते जर चांगले राहिले अहो, मलाही सांगा, भारतीय सरकार जनता तुमचं पक्षाने आहे, हे ट्रॅफिक तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे होतं की नाही? तुमच्या आम्ही सरकारमध्ये solve गेल्या ना या कंपन्या.
अहो जी आमच्या प्रशांतजी उत्तरासाठी येऊ, मुद्दा भरकटता कामा नये, आपल्याला वेळ मर्यादेत पुढे न्यायचंय. तुषारजी एक छोटा तपशील फक्त देतो. ज्या फॉक्सकॉन आणि इतर कंपन्यांचा आपण तपशील दिला त्या नक्की कोणाच्या काळात गेले हे तपासायला लागेल. मुख्यमंत्री कोण होतं एकदा बघून घ्या फक्त त्यावेळेला. मुख्यमंत्री जरी असले, अरे अरे तुमचे साहेबच मुख्यमंत्री होते की नाही, त्यांनी तिकडे जाऊन ते व्यवहार पूर्ण म्हणजे डॉक्युमेंट्स बनवले होते. त्याच्यानंतर यांनी जेव्हा बंडखोरी केली आणि बरं. वेगळे झाले त्याच्यानंतर ते गेलेले आहेत. ठीक आहे. या चर्चेला मग त्यासाठी तर आमचे आदित्य साहेब बोलले ना, तुम्ही समोर येऊन बसा. तुम्ही एक दिवस आहे ना अशाच चॅनलवरती आदित्य साहेब आणि समोर फडणवीस साहेब आणि पाहिजे असेल तर शिंदे साहेबांनाही बसवा, मग होऊन जाऊ द्या चर्चा. ठीक आहे, एक आदित्य मिनिट. साहेबांची तुलना काय करता? तुमच्या साहेबांचं नाव घ्या, उद्धव ठाकरेजींना बोलवा, असं बोला. अहो. आदित्य कालचं पक्षावर राजकारणात अहो, त्यांना त्या- मुख्यमंत्री करायला निघाला. 32-33 वर्षाच्या पोराला तुम्ही घाबरले ना, त्याच्या सभांना जी गर्दी होत होती, त्यांच्या सभेला गर्दीची होत होती. विधानसभेमध्ये त्यांच्या- त्यांना तिकीट देण्यासाठी 2 लोकांना घरी बसवलं तुम्ही. अहो, शिंदेला उद्धव साहेब सोडा हो, आदित्य साहेबच तुम्हाला पुरून मला हस्तक्षेप मधुभाऊ आणि केंद्रात जायचं. ठीक आहे मधुभाऊ चर्चा देशाची आहे, मोदींची चर्चा आहे. त्यांनी भरकटवलं नको. मी आहे काळजी नका करू, आपण भरकटू देणार नाही चर्चेला. संजय सिंग यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. संजय सिंगजी, आपण प्रशांत पवार जे बोलले ते ऐकलं असेल. प्रशांत पवारांनी एक अत्यंत महत्त्वाचा तपशील सांगितला आणि तो या चर्चेतला एक टर्निंग पॉइंट आहे. आपल्याला या चर्चेत पुढे तो न्यायचा आहे. तुमचं उत्तर मी ऐकणार आहे, त्यानंतर छोटीशी विश्रांती असेल, पण तो मुद्दा चर्चेत नक्की राहील. मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना होत्या त्या योजनांचा लाभ मुसलमानांना पण झाला. आपलं यावरचं निरीक्षण आणि त्यानंतर ब्रेक आहे. पटकन संजय सिंगजी आपण बोलणार आहात. देखिए, भारतीय जनता पार्टी की सरकार का यश ही यही है कि एक लाइन में आपको बता रहा हूँ, कांग्रेस की जब सरकार होती है तो उनका संगठन सेकुलर होता है, लेकिन उनकी सरकार बिल्कुल कम्युनल तरीके से काम करती है. जबकि बरसों से सताए हुए भारतीय जनता पार्टी के जब कोई प्रधानमंत्री ये कह दे कि इस देश के संसाधनों पर पहला अधिकार खास तौर पे मुसलमानों का है, जब आप सिर्फ 13% की बात 17% की बात करके आप बाकी लोगों को इग्नोर करते हो तो इस देश के लोगों में एक कसमकस होती है. और यही कारण था, नरेंद्र मोदी जी ने इस चीज को पहचाना और इस चीज को पहचान के उन्होंने पकड़ लिया. वरना गोधरा तो जब हुआ, उसके पहले क्या सत्ता में नहीं थी क्या भारतीय जनता पार्टी? देखिए, एक आदमी की नेतृत्व क्षमता मुद्दों को पहचान लेना और मुद्दों को पकड़ के चलाना और शिखर तक पहुंच जाना, यही भारतीय जनता पार्टी का स्ट्रेंथ है. और निश्चित रूप से उन्होंने अपने कार्यक्रमों को लागू किया, तो चाहे आयुष्मान भारत हो, चाहे घर हो, चाहे शौचालय हो, जात पात धर्म देख के दिया ही नहीं. लाभार्थी मुस्लिम भी हैं, हिंदू भी हैं, और वो कहते हैं कि मैं प्रधानमंत्री. देखिए, वो मैसेज दे रहे हैं कि मैं सबका हूं. सरकार सेकुलर तरीके से काम करती है, और अगर उनका संगठन भारत माता की जय और जय श्री राम का नारा देता है तो उसको कम्युनल कह देते हो आप. यही समझने की जरूरत है इस देश की विपक्षी पार्टियों को. जी, जय श्री राम कहने से कोई कम्युनल नहीं हो जाता, लेकिन जय श्री राम का नारा देने से ममता बनर्जी बंगाल में भी तक जाती हैं, और बंगाल के उनके इस आचरण के बाद उनका कोई साथी उनसे पूछता नहीं कि जय श्री राम क्या गाली है. तो इस देश की जनता को यह बात भी पता है, और लाभार्थियों के नाते धर्म से आगे चलकर हर जात और धर्म के लोगों को जो लाभ दिया भारतीय जनता पार्टी की सरकार ने, वो सोची समझी रणनीति के तहत दिया, और उसका पूरा लाभ उनको मिला है. बिलकुल. संजय सिंग यांच्या या उत्तराच्या नंतर आपण चर्चेला विराम देण्यापूर्वी पाहणार आहोत की ताजा तपशील काय येतोय. तर मवियाला 15 जागा मिळतील अशा प्रकारचा एक अंदाज राज्यामध्ये व्यक्त केलेला आहे. याच संदर्भातला तपशील हा PMRQ या वतीनं युतीला 33 जागा मिळताना दिसत आहेत. PMRQ या एजन्सीच्या माध्यमातून आलेला हा तपशील आहे. आता ही माहिती झाल्याच्या नंतर आपल्यासमोर पुढची माहिती येणार आहे. दरम्यान आपण स्क्रीनवर विविध प्रकारचा तपशील येतो, तोही चुकवू नका. आता पोलस्ट्रॅटचा अंदाज आहे. पोलस्ट्रॅटच्या अंदाजानुसार जी माहिती समोर येते ती मवियामध्ये 25 जागांचा अंदाज त्यांना व्यक्त करण्यात आलेला आहे. याच आकडेवारीमध्ये महायुतीला 22 जागांचा अंदाज आहे. आपण चर्चेला पुढे नेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला एका छोट्याशा विश्रांतीची गरज आहे, आणि या छोट्याशा विश्रांतीनंतर आपण विविध प्रकारच्या ओपिनियन पोल अर्थात मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजाची चर्चा विश्लेषणात्मक स्वरूपात करणार आहोत. कुठेही जाऊ नका. जय महाराष्ट्राच्या या विशेष स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांची मी परत वाट पाहतोय. लगेचच परत येतोय अगदी थोड्या वेळात.